सांगली शहरात झालेल्या पहिल्याच जोरदार पावसानं महानगरपालिकेच्या पावसाळी पूर्वतयारीचा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलंय। शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून मारुती चौक आणि मारुती रोड परिसरात अक्षरशः तळ्याचं स्वरूप निर्माण झालं। त्यामुळे नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला। विशेष म्हणजे अवघ्या 6 महिन्यांपूर्वी मारुती चौकातील पाणी साचण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ड्रेनेजची कामं करण्यात आली होती। त्यावेळी संबंधित लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न निकाली काढल्याचा दावा करत मोठे डिजिटल फलकही लावले होते। मात्र पहिल्याच पावसात चौक पुन्हा जलमय झाल्यानं या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून खड्डे पाण्याखाली गेल्यानं अपघाताचा धोका वाढलाय। काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले। दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असल्याची नाराजी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे। प्रशासनानं तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे।